ब्लॉग विथ स्वाती मुसळेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर मी आदिलाबादला आले ते तर तुम्हाला माहिती आहे आणि मग माझा आणि ताईचा प्लॅन होता की आपण तोरण बनवूया म्हणून। कारण मॅट तर भरपूर झाले, चौरंगावरची झाली, पाटावरची झाली, उंबरठा मॅट झाली, परत रांगोळी झाली, छोट्या छोट्या मॅटही बनवणं झाल्या, पण तोरण काही बनवलं नव्हतं। म्हणलं चला आता आपल्या नवीन देवघरासाठी तोरण बनवूया। ते आपल्या झेंडूच्या फुलासारखं सेम दिसणार आणि आंब्याच्या त्याला खाली आंब्याचे पानं अशा प्रकारचं तोरण आम्हाला बनवायचंय। तर पण गोंधळ होणार नाही असं होईल का? तर हे बघा मी रेक्झिन विसरून आले तिथं, तर ही ड्रॉ केलेली रेक्झिनच माझ्याकडे आहे। चला म्हणलं याच्यावरच परत डिझाईन ड्रॉ करून आपण तोरण बनवूया। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही पण असं तोरण नक्की ट्राय करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। ही वाटी घेतलेली आहे मी इथं राऊंड काढण्यासाठी, तर मी असं ठेवून राऊंड काढलंय। पहिलं राऊंड कधी मिडल मध्ये घ्यायचं, म्हणजे ह्या दोन्हीचा मिडल पॉइंट घेऊन हे पहिलं राऊंड घ्यायचं आणि नंतर मग दुसरे काढायचे। तर ह्या वाटीच्या मेजरमेंटनी मी असे काढून घेतलेत बघा। आणि थोडं कमी जास्त झालं तर आपल्या उलनमध्ये ॲडजस्ट होतं, कारण उलन मोठं असतं ना तर तेवढा फरक पडत नाही। त्यानंतर मी अशा पेपरवर एक पानाचा शेप काढून घेतलाय, तर तुम्ही बघू शकता असं ठेवून इथं असं पान आपण ड्रॉ करू शकतो। तर हे असे पान आपल्या मनानुसार आपण हे लहान मोठे घेऊ शकतो। तर माझी रेक्झिनच छोटी आहे म्हणून मी पानही छोटं घेतलंय आणि हे मी देवघरासाठी बनवत आहे म्हणून ते डोरही छोटंच असतं ना, तर मग मी छोटेच पानं बनवले। तर असे आता पान ठेवून मी ड्रॉ करून घेतले, तर बघू शकता इथे मी आता ड्रॉ करून घेते। तर हे अगोदर कट करून घेतलं ना, नंतर आपली फिनिशिंग येते। तर मग अगोदरच कट करून घ्यायचं, म्हणजे त्या हिशोबाने आपल्याला लावता येतं। तर मी इथं सगळं कट करून घेते। हे तुम्ही जसा शेप ड्रॉ केलाय त्या प्रकारे कट करायचं। अशा प्रकारे कट करून घेतले। व्हाईट वर व्हाईट तुम्हाला ओळखायला येत नसेल, तुम्हाला बॅक साइड कडून दाखवते मी। तर हे इथं आपलं फूल येईल आणि हे पान, एक फूल एक पान अशा प्रकारे मी कट करून घेतलंय आता। आणि मला वाटतं की अगोदर कट केलं तर आपली फिनिशिंगही छान दिसेल आणि नंतर अवघडही जाणार नाही। जर मग तुम्ही उलन लावून कट केलं तर हे कट करायला थोडंसं अवघड जाईल आणि कट करताना थोडं आपलं उलनही कट होईल। तर त्यापेक्षा अगोदर कट करून घेतलं ना तर कुठं कमी जास्तही असलं ना आपण फिनिशिंग व्यवस्थित देऊ शकतो। तर मी आता उलन लावून घेते इथं। त्यासाठी मी इथं हे वालं उलन घेतलंय। तर आपले झेंडूचे फुलं कशा कलरचे असते ते एकदम रिअल थोडं दिसलं पाहिजे म्हणून मी एक हे येल्लो आणि ऑरेंज आणि नंतर या पानाला असा ग्रीन कलर, बाहेर थोडा डार्क आणि मध्ये लाईट, यापेक्षा लाईट असला तरी चालेल, माझ्याकडे आता नाही, थोडाच आहे म्हणून मी हे यूज करणार आहे। आणि यापेक्षा थोडा डार्क ग्रीन आहे, आता मी कोणता छान वाटेल ते बघेल, पण आपल्या झेंडूच्या फुलाला तर हेच कलर द्यायचा। यापेक्षा थोडासा येल्लो वेगळा असेल तरी चालेल। तर हे जर कलर दिला ना, हे तोरण एकदम आपल्या झेंडूच्या आणि आंब्याच्या पानाच्या सारखं दिसेल। तर चला मग आता सुरुवात करूया। मिडल आहे, हे मधलं फूल येणार आहे। इथं इकडून 3 आहेत, इकडून 3 आहेत, तर हे मधलं आहे, तर मला मध्ये ऑरेंज घ्यायचे। तर मग ऑरेंज येल्लो, नंतर परत ऑरेंज, परत येल्लो, म्हणजे हे इथं मी येल्लो पासून सुरुवात करेल।
घेतले येलो ऑरेंज असे. तर माझं फुलाचं काम कंप्लीट झालंय समजा. आता पानं करायचेत आपल्याला. तर मी आता ग्रीन कलर लावते आणि याच्यावर तुम्ही स्वास्तिकही काढू शकता. म्हणजे आता ह्याच उलरनं इथं स्वास्तिकही काढू शकता किंवा विकत आपल्याला पॅचेस भेटते तसे पॅचेसही लावू शकता. चला मग आता पानाला उलन लावायला सुरुवात करूया. मी इथं अर्ध पान आहे ते कट करून टाकते, कारण केलं तरी छान वाटेल, नाही केलं तर अजून छान वाटेल असं वाटत आहे. तर हे हाफ पान मी इकडचं आणि त्या साईडचं दोन्ही कट करून टाकते. करून टाकते बेटा. तुम्ही बघू शकता सुंदर असं तोरण रेडी झाले. आता मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर इथं पॅचेस लावण्यासाठी आणणं होईल आमचं. म्हणजे स्वास्तिक ओम वगैरे काही भेटतील ते आणून लावता येईल. तर छान असं तोरण रेडी आहे. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. बाय.